मराठा आरक्षणावरती आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। सगळे सोयरे शब्दाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। लवकरच अंतिम दुरुस्ती बाकी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडू यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अंतरवाली सराटीपासून निघालेला मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने धडकणार आहे। आज जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांचा मुक्काम पुण्यात असणार आणि आज विचारमध्ये बोलण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू तुम्ही सांगा, गेल्या 4 दिवसापासून हा मोर्चा निघाला। तुम्ही म्हटलं की मुंबईला जाण्यापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण तोडगा निघणार। मला वाटते 54 लाखाचाच फक्त प्रश्न राहिला, त्यातले 39 लाख प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे। तर 10-15 काही शिल्लक असेल ते लगेच होईल आणि सगळे सोयरेचं त्यांनी म्हटलं तशा पद्धतीनं आपण सगळं सरकारकडून मान्य करून घेतलं। काही अंतिम सूचना त्यांच्याकडून यायच्या होत्या म्हणून ते राहिलेलं आहे। मला वाटते धोरणात्मक निर्णयसुद्धा झालेला आहे आणि सरकार करायला तयार पण आहे आणि आता 54 लाखाच्या एकूण प्रमाणपत्रासाठी हा एकंदरीत मोर्चा आहे, त्याच्यावर तोडगा निघू शकतो। 26 तारखेपर्यंत आरक्षण मिळणार, काही तोडगा इथं आरक्षण भेटलंच आहे ना। तुला माहीत समजलं नाही का मराठीत का इथे धोरणात्मक सगळे सोयरेचा निर्णय सरकारनं घ्यायला तयार आहे, घेतला पण आहे। त्यांचा अंतिम दुरुस्त्या आला का विषय संपला। आजपासून राज्य मागास आयोगाने मागासले पण सिद्ध करण्यासाठी जे सर्वेक्षण सुरू केलेलं आहे ते मला वाटतं येत्या फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन भरल्या जाईल आणि मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं जाईल। हे होते आमदार बच्चू कडू। सूरज दहाट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।